webhostle.000webhost@.com दिसतंय आणि /wp लॉगिन. तर तुम्हाला बॅकएंडला जायचं असेल तर तुमचं वेबसाईटचं नाव टाकायचं स्लॅश द्यायचा wp-login केलं की तुम्ही तुमच्या बॅकएंडला लॉग इन करू शकता. म्हणजे जे तुम्ही डेव्हलपमेंट करणार असाल ती इकडनं की ऑटोमॅटिकली इकडनं तुम्हाला लिंक तुमच्या मेलवर पण येते ना. आता इथे आपण मगाशी जो युजर नेम टाकला होता तो इथे टाकूया किंवा आपण युजर नेम काढायला होतो वेब होस्टेस टाकूया. नाही भोसले टाकलं होतं सर. ठीक आहे. आता हा वर्डप्रेसचा डॅशबोर्ड आहे. इथं तुम्ही सगळी तुमची वेबसाईट डेव्हलप करू शकता. मी पुण्यातले बरेच सेमिनार पाहिले कुठेही हे दाखवत नाही. मी ज्या पद्धतीने आता तुम्हाला फ्री होस्टिंग डोमेन देतो हे सगळं मी शोधलेलं आहे. हे तुम्हाला पुण्यात मुंबईत कुठेही मिळणार नाही. उद्या मला आनंद होईल तर सोलापूरमध्ये कोणी असं चालू केलं आणि इथे प्रचार करायला गेलो तर मला काहीही वाईट वाटणार नाही. कारण हे गरज आहे आणि हे खूप सोपं आहे आणि हे सगळ्यांना जमण्यासारखं आहे आणि याच्यात खूप पैसे वाचू शकतात आणि खूप छोट्या प्रमाणात तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात इझिली जाऊ शकता. आता हा वर्डप्रेसचा डॅशबोर्ड आहे. डॅशबोर्ड म्हणजे काय तर वेलकम स्क्रीन थोडक्यात. इकडनं तुम्ही सगळे चेंजेस करू शकता. नेहमी ऑनलाईन जेव्हा तुम्ही वेब रिलेटेड कुठलाही सॉफ्टवेअर असेल त्याचं मेनली लेफ्ट साईडला सगळा जो काय आपल्याला सेटिंग करायचे ते असतात आणि राईट साईडला त्याचा इम्पॅक्ट दिसतो. आता तुम्ही बाकी काही बघू नका ते ॲडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंग त्यांचं चालू आहे. तुम्ही फक्त हा लेफ्ट जो आहे तो बघा. तिकडनंच आपल्याला सगळं काम करायचं. आता तिथे काय काय दिसतंय सगळ्यात वरती आहे डॅशबोर्ड जिथे आपण आहोत. डॅशबोर्ड म्हणजे काय मेन स्क्रीन. त्याच्या खाली होम आहे अपडेट्स आहे याच्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही टेक्निकली जेव्हा करायला लागेल तेव्हा सगळ्या गोष्टी करेल. हे सगळं वाचा आणि सोडून द्या. सगळ्यात खाली या इथे अपीअरन्स नावाचा एक टॅब आहे. दिसते अपीअरन्स. ठीक आहे. मगाशी मी सांगत होतो नातो टेम्पलेट्स त्याच्या समोर थीम्स आहे. त्या थीम वरती मी क्लिक करतो. याच स्टेप फॉलो करा. तुमची वेबसाईट तुम्ही बनवू शकाल. एकदा हा काय आहे कसं वापरतात हे कळलं की तुम्ही नंतर अजून भरपूर वेबसाईट बनवू शकता. फक्त हे समजून घ्या. दिसतंय सगळ्यांना. इथे थीम्स 4 दिसत आहेत. 1, 2, 3, 4 या वर्डप्रेस कडनं फ्रीमध्ये मिळतात. या अगदी बेसिक थीम असतात. अशी वेबसाईट कोणालाच नको असते आणि त्यांनाही जास्ती कटकट नको म्हणून त्यांनी आपलं छोटंसं एक काहीतरी द्यायचं म्हणून दिलेलं. तर आपल्याला हे नको आहे. तर आपण काय करणार वरती इथे थीम्समध्ये आपण गेलो अपीअरन्समधनं थीम्समध्ये गेलो. वरती ॲड न्यू नावाचा ऑप्शन दिसतोय ॲड न्यू. त्या ॲड न्यू वरती आपण क्लिक करणार. आता इथे सगळा खजाना आहे टेम्पलेट्सचा. आता इथे भरपूर थीम्स तुम्हाला दिसतील. त्यातले तुम्ही कुठलीही इन्स्टॉल करू शकता आणि सगळ्या फ्री आहेत. ज्यांनी कोणी डेव्हलप केलं असेल त्यांना एकदा आपला नमस्कार करायचा धन्यवाद म्हणायचा आणि इन्स्टॉल करून टाकायचं. कारण त्यांनी खूप कष्ट घेतलेले असतात. जर हे कोडिंगनी करायला गेलो तर मी हे फील्ड सोडून देईल म्हणजे जाणारच नाही याच्यामध्ये. इतके छोटे छोटे प्रकार त्याच्यामध्ये असतात ते शक्य नाही आपल्याला करणं. पण हे इतकं इझी आहे. कुठलीही तुमच्या डोक्याचे व्हिडिओ प्लेअर तुम्हाला करत असेल तुमचा ब्लॉग करायचा असेल कुठलीही थीम इथं तुम्ही नाव टाकायचं त्याच्याशी रिलेटेड जेवढ्या थीम्स फ्रीवाल्या असतील त्या सगळ्या तुम्हाला इथे दिसतील. कुठलीही थीम तुम्ही इन्स्टॉल करू शकता. थीम बघू शकता. आपण एक दोन बघूया. नेटचा स्पीड कमी. इथे वर्डप्रेससाठी तुम्हाला स्पीड प्रचंड लागतो. मग आता आपल्या इथे इथनं पुढे थोडेसे अडकत जावं लागेल. आता आपण टेक्टिस्ट बघूया. माझ्या लक्षात टेक्टिस्ट आहे म्हणून मी टेक्टिस्ट करेन. दिसतंय थीम. ही एक डेंटिसी थीम आहे. ही डेंटिसी थीम आहे. खाली तुम्ही इथे जर फोटो नीट बघितला त्याच्या खाली डॉक्टरची टीमचे फोटो आहे ते समोर. ते समोर डेंटिसिस थीम आहे. थोडंसं खाली जर तुम्ही घेतला अजून सगळ्या डेंटिस्टच्या थीम इथे याचा स्वतःचा फोटो टाकू शकता. त्यांचे क्लिनिकचे फोटो टाकू शकतात. त्यांचे कुठले ट्रीटमेंट्स हे देतात ते सगळे डिटेलमध्ये टाकू शकतात. ऑनलाईन बुकिंग घेऊ शकतात. या सगळ्या गोष्टी इकडनं तुम्ही करू शकता. ग्राफिक्स वगैरे ग्राफिक्स आता मी इथे 1 2 दाखवतो. तुम्ही घरी जा हे उघडा सगळं बघा. जे पाहिजे तरी किराणा शॉप पण बघा.
ग्राफिक डिझाईनिंग टाकायला ग्राफिक डिझाईन टाकायला तो ग्राफिक्सच्या काही येते असेल खाली असलेले खाली आहे फोटोग्राफी आहे पेंटर आहे तुम्ही तुमचे याच्यामध्ये ब्लॉग आहे म्हणजे ग्राफिक्सचा तर कुठला ब्लॉग असेल तुमचा तो तुम्ही कुठलेही तुम्ही ना इथे काही टाका हॉस्पिटल टाका किराणा शॉप टाका काही टाका इथे सगळं तुम्हाला त्याच्याशी रिलेव्हंट काही ना काहीतरी नक्कीच मिळेल बुक सेलर टाका बरं अजून एक सांगतो ॲमेझॉन फ्लिपकार्ट इथे असेलच ना एवढा सोलापूर एवढं मोठं आहे ॲमेझॉन फ्लिपकार्ट आहे सगळे खरेदी करतात ॲमेझॉन फ्लिपकार्टवर कोणाचं प्रोडक्ट आहे ते स्वतःचं प्रोडक्ट आहे असं कोणी आहे किंवा जाऊ दे प्रोडक्ट पण नको आता आम्ही एक छोटीशी कन्सेप्ट तसंच तुम्हाला सांगतो याच्यातनं तुम्ही ॲमेझॉन सारखी सेम वेबसाईट बनवू शकता फ्री विथ पेमेंट गेटवे फ्री तुम्ही लोकांकडनं मटेरियल घ्या तुमच्या वेबसाईटवरती अपलोड करा काहीही जास्ती कष्ट नाही आहे तुम्ही फ्रीमध्ये बनवू शकता खूप सोपं असं सगळं ते थोडंसं पुढे तुम्हाला दाखवलं आता एक आपण थीम जी माझ्याकडे आहे थीममध्ये कसं असतं थीम्समध्ये काही गोष्टी असतात ज्या फ्री असतात आता सगळेच बिझनेस करतात फ्री देतात म्हणजे त्यांचे काहीतरी त्यात हेतू असतो तर प्रत्येक थीममध्ये कसं असतं त्यांनी दिलेली थीम तेवढीच तुम्ही वापरू शकता त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही हवं असेल तर एक तर त्यांना पैसे द्यावे लागतात त्यांच्याकडनं काहीतरी गायडन्स घ्यायला लागतो सपोर्ट घ्यायला लागतो नाही तर काही प्लगिन्स असतात प्लगिन्स म्हणजे काय एक्स्ट्रा टूल या थीममध्ये नाही आहेत पण एक्स्ट्रा टूल्स एक्स्ट्रा फीचर्स आपल्या वेबसाईटला मिळतात ते प्लगिन्समधून मिळतात पण कधी कधी असं होतं की ते प्लगिन्स पण आपल्याला पुरत नाही मग आता काय करायचं तर काही प्रीमियम थीम्स असतात ज्या जर कोणी इथे पुढे गेलंच आणि वेबसाईट बनवत असेल तर त्या मी तुम्हाला गुगल ड्राईव्हवरून शेअर माझ्याकडे 2-3 थीम्स आहेत तर त्यातली मी एक तुम्हाला अपलोड करून दाखवतो त्या थीममधून खूप इझिली आणि खूप म्हणजे तुम्ही बघायला जाता की कशी वेबसाईट दिसते लगेच बघतो आता मी काय करतोय इथली कुठलीही थीम इन्स्टॉल करत नाहीये कारण प्रत्येक थीम वेगळी असते तुम्ही जर आता म्हणाल की ग्राफिक्सची थीम इन्स्टॉल करून दाखवा मी इन्स्टॉल करून दाखवेन पण मला त्याचं कस्टमायझेशन नाही जमणार कारण प्रत्येक थीमचं कस्टमायझेशन वेगळं वेगळं असतं मला आता त्याचा पहिले अभ्यास करायला लागेल की याच्यामध्ये काय करायचं अच्छा याच्यात हे केलं की ते होतं UI सेम असतो म्हणजे वापरायचं सेम पद्धतीने पण प्रत्येक थीमचे फीचर्स वेगळे असतात त्यामुळे मला लगेच तुम्हाला दाखवता येणार नाही पण प्रत्येक थीमचा आता इथे पण कुठल्याही थीम्स असतील तुम्ही युट्यूबला फक्त सर्च करा थीमचं नाव खूप जणांनी आपल्यासाठी खूप छान काम करून ठेवलं असेल तर सगळं तुम्हाला मिळेल असं करा तसं करा मराठी मिळेल हिंदी मिळेल इंग्लिश सगळं मिळेल आणि तिथेही नाही मिळालं तर हे प्रत्येक थीममध्ये त्यांचा डेमो व्हिडिओ बनवलेला असतो तिथनं ते बेसिक चेंजेस कसे करायचे हे त्यांनी सगळं दिलेलं असतं आता मी अपलोड थीममध्ये जातो आणि एक थीम अपलोड करून तुम्हाला दाखवतो अपलोड थीम म्हणजे काय डाउनलोड केलेल्या काही थीम्स आहेत की माझ्याकडे त्या मी त्या अपलोड करणार ज्या माझ्या कॉम्प्युटर लॅपटॉपवरती सेव्ह आहे इम्प्रेझा नावाची एक थीम आहे जी मी इन्स्टॉल करतोय आता थोडा वेळ लागेल कारण प्रीमियम फीचर्स आहेत त्याच्यामध्ये आता स्पीडवर आहे आता सगळं तर या थीमचे फायदे काय याच्यामध्ये ना 5 डेमो दिलेले आहेत 5 डेमो या थीमच्या अंडरच 5 डेमो वेबसाईट क्रिएटेड त्याच्यामध्ये 5 वेगवेगळे असे आहेत पहिली आहे ती नॉर्मल तुम्हाला बिझनेस वेबसाईट दुसरी 1 पेजर वेबसाईट तिसरी ब्लॉग वेबसाईट चौथी ई कॉमर्स हे मगाशी मी सांगत होतो ई कॉमर्स वेबसाईट आणि पाचवी अजून काहीतरी क्रिएटिव्ह मीडिया क्रिएटिव्ह एजन्सी अशा 5 प्रकारच्या याच्या अंडरच तुम्हाला मिळतात त्यातली कुठलीही तुम्ही ज्या क्लायंटची रिक्वायरमेंट असेल किंवा तुमची रिक्वायरमेंट असेल त्यातला कुठलाही टेम्पलेट तुम्ही सिलेक्ट करू शकता ती इन्स्टॉल केल्यानंतर इमिजिएट तुम्हाला ती वेबसाईट लाईव्ह दिसते त्याच्यात लाईव्ह चेंजेस करा तुमची वेबसाईट तुम्हाला खूप त्याच्यात टेक्निकल कलर वेगळे पाहिजे तुम्हाला असंच पाहिजे तसं पाहिजे तर वेळ पण या सगळ्याला अर्धा तास खूप म्हणजे एक वेबसाईट रेडी करायला कॉन्टेंट जर समोरच्याचं किंवा तुमचं रेडी असेल की कुठे काय फोटो जाणार आहे माझं काय अबाउटच काय असणार आहे ह्या सगळ्या गोष्टी जर रेडी असतील सोपं वाटतंय का डिफिकल्ट वाटतंय जमेल का हो पाहिजे तसा होकार नाही जमत नसेल तसं सांगा की नाही जमणार मी त्याचे अजून काही छोटे छोटे ट्रिक्स सांगतो तुम्हाला कसं काय करता येईल आता 1 क्लिक इन्स्टॉल होते एक क्लिक फक्त तुम्हाला करायचं असतो थीम चूज करायची त्याचा असा तुम्ही प्रिव्ह्यू डेमो बघू शकता कशी दिसेल काय दिसेल आणि ती इन्स्टॉल केली की ती थीम इमिजिएट इन्स्टॉल होते इन्स्टॉल झाल्यानंतर तिथे ऍक्टिव्हेट नावाचं बटन येतं ते क्लिक केल्याशिवाय ती थीम तुम्हाला दिसत नाही म्हणजे ती ज्या आधीच्या होत्या ना 4 त्यापैकी एक सिलेक्ट असते तर तुम्हाला ही ऍक्टिव्हेट करायची इन्स्टॉल होते वेगळे कुठली घेतली आपण पेंटर इन्स्टॉल आता ऍक्टिव्हेट क्लिक केलं
ती ऍक्टिव्ह. आता एकदा ही थीम आपल्या या थीम्स होत्या, आता ही थीम आपली ऍक्टिव्ह. आता फक्त एकदा राईट क्लिक करून त्या बीएम होस्टवर जाऊन न्यू विंडोमध्ये ओपन करतो. काय दिसतंय का परत कशा आपण बघू. आली वेबसाईट, वरची लिंक बघा काय bmhostel.000webhostApp.com सॅम्पल पेज आहे, ते सगळं तुम्ही एडिट करू शकता. दिसते वेबसाईट लाईव्ह झाली. आपण जे टेम्पलेट घेतलं ते दिसतंय. असं तुम्ही जे टेम्पलेट घ्या ते इमिजिएट इथे दिसाल. आता यात तुम्हाला काही चेंजेस करायचे असेल तर तुम्ही ते खाल्लं ते दाखवलं. कसं थीम्स मध्ये गेल्यावर कस्टमाइज नावाचं ऑप्शन, कस्टमाइजवर क्लिक केलं. या गोष्टी स्टार्टिंगला लक्षात ठेवा. एकदा जमलं ना तुम्हाला, तुम्ही ऑटोमॅटिकली त्याच्यात खेळायला लागाल आणि मग पुढच्याही गोष्टी जमतील. आणि कुठे अडकळलो तर मला नाही विचारायचं, युट्यूबला विचारायचं. युट्यूब माझ्यापेक्षा स्ट्रेस नाही. फक्त वर्डप्रेसचा स्पीड खूप लागतो. करू शकाल वेबसाईट? वाटतंय आता सोपं जरा. केली की मला लिंक नक्की पाठवा. सर जे ऑलरेडी आमचे वेबसाईट चालू आहेत, मग त्याचे कंट्रोल स्वतः कसं घ्यायचं आता? कारण की ऑलरेडी कोणतरी मॅनेज करत आहे, आम्ही त्यांना पे करतो इयरली, मग त्याचा कंट्रोल स्वतः कसं घ्यायचं? आता ती एकदा ते देत नाही पहिली गोष्ट, आणि दुसरी जर त्यांची वर्डप्रेस असेल तर वर्डप्रेस पहिले शिकून घ्या आणि मग तुमच्याकडे कंट्रोल घ्या. वर्डप्रेस नसेल तर मी नाही सांगू शकत ते CSS जावा म्हणून कसं करायचं मला येईल. पण वर्डप्रेसमध्ये जर असेल पहिले चेक करा वर्डप्रेस वेबसाईट आहे का. असेल तर तुम्ही घेऊ शकता वगैरे, फार अवघड नसेल. त्यांना होस्टिंग वगैरे आपण कुठून कंटिन्यू करायचं? त्यांना विचारायचं कुठं घेतले तिथे पे करायचं. समजा त्यांनी गोडेडीनं घेतलं असेल, जिथं कुठं घेतलं असेल लिंक्स असतात, त्या लिंक्स पाठवा, त्यांचे त्या वर्षी पे करायचं. आता इथे दिसतंय कस्टमायझेशन. आता इथे जसं मी मगाशी सांगितलं होतं, याच्यात जर तुम्हाला काही चेंजेस हवे असतील अजून तर अपग्रेड प्रो सगळीकडे हे तुम्हाला दिसेल. अपग्रेड 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 म्हणजे मग तुम्ही थोडंसं पॉकेट रिकाम तिथे आहे. आता खाली आपण VW सेटिंग म्हणजे या थीमच्या सेटिंगमध्ये जातो. जनरल सेटिंग्स, हे स्लाइडर आहे, हा टॉप बार आहे वरचा टॉप बार आहे. इथे जाऊन टॉप बार इथे तुम्ही लोकेशन टाकू शकता, ईमेल ॲड्रेस टाकू शकता. ते टाकल्यानंतर एक ईमेल आयडी टाकू नका. ईमेल आयडी इकडे बघा आता इमेजिएट इफेक्ट आरावरती दिसतोय. इथे तुम्ही बटन टाकू शकता, त्या बटनाला टेक्स्ट काय देऊ शकता. ईमेल अस म्हटलं तिथे जर कोणी क्लिक केलं की डायरेक्ट तुमच्या ईमेलला येईल. त्या सगळ्या गोष्टी इकडे टाका. बघा तिथे वरती बघा आलं समोर बटन. म्हणजे ईमेल असं क्लिक केलं की तुमचा ज्याने कोणी क्लिक केलं असेल त्याचा जीमेल किंवा जो कुठला असेल तो पर्यंत ऑटोमॅटिकली BM होस्टेल तिथे ऍड झालेला असेल. मग तुम्ही फक्त तुमचा कॉपी करा आणि सेंड करा. असे भरपूर कस्टमायझेशन तुम्ही याच्यात करू शकता. इझी, एकदम इझी, म्हणजे काहीच अवघड नाही. फक्त थीम तुम्ही तुमची प्रॉपर चूज केली पाहिजे. खूप शोधा, भरपूर थीम्स आहेत, इन्स्टॉल करून बघा. नाही आवडली डिलीट करा, नवीन इन्स्टॉल करा, फ्रीच आहे, काही करा, काही प्रॉब्लेम नाही. फ्री आहे तर वापरून घ्यायचं. आता हे तेच कुठलं होतं की हे सगळं सेटिंग केल्यानंतर हे इथे दिसतात तुमच्यासाठी. तुम्हाला चांगलं वाटत असेल तर तुम्ही ठेवा, नसेल वाटत तर बदलून टाका. तर जेव्हा तुम्ही हे पब्लिश म्हणाल तेव्हा इमिजिएट ते दिसायला लागेल. आता हे पब्लिश करा. आता आपल्या परत मागायच्या वेबसाईटवर जाऊन दाखवतो चेंज झालं. आता इथे दिसत नाही, रिफ्रेश करा. आलं? म्हणजे तुम्ही असं चेक पण करू शकता जो आपण इफेक्ट करतोय तो झालाय की नाही, दिसतोय की नाही. पब्लिश करायला विसरू नका. बरेचदा मला सुरुवातीला व्हायचं, सगळं करायचं, छान छान वाटायचं आणि पब्लिश करायला विसरायचं, नो प्रॉब्लेम. तसं करू नका, पब्लिश करा. आता जास्ती मी याच्या टेक्निकल जात नाही. बेसिक लक्षात आलं कुठलं करायचं, काय करायचं. पहिले थीम इन्स्टॉल करा. कस्टमाइज मध्ये जाऊन कस्टमायझेशन सगळं तुम्ही करून बघा. काय इफेक्ट होतो लगेच दिसतो. प्रत्येक थीमचं वेगळं असतं. ठीक आहे. डायरेक्ट सगळं कस्टमायझेशन सुरू होतं. आता हा स्लाइडर आहे, बरेच ऑप्शन्स असतात. सगळं सॅम्पल म्हणून टाकतो.
इथं आपल्याला सिलेक्ट करता येईल. इमेजची साईज काय आहे 1500 बाय 590. तशी आता किंवा ही कशी बनवायची आपण सेकंड हाफ मध्ये बनवू. ठीक आहे, बाय पडवायचं. सगळीकडे साखर साखर होती. बॅक. आता इथे खाली सगळे सेटिंग्स आहेत. फुटर म्हणजे खालचं काय असतं थोडंसं तुम्हाला समजून घ्यायला आहे. फुटर म्हणजे खालचं टेक्स्ट येईल. कॉपीराइट टेक्स्ट मध्ये ते ऍड येतं ना, ते तुम्ही स्वतःचं नाव म्हणजे बरेच लोक मला विचारतात कॉपीराइटचा इश्यू येतो का. काय संबंध, तुम्ही तुमचंच टेक्स्ट सांगायला ना. कॉपीराइटचा इश्यू आहे तुमचा, जर ही कोणी कॉपी केली तर मग तुम्ही करू शकता कॉपीराइटचा इश्यू. तुम्हाला काही इश्यू येत नाही, तुम्ही कॉपीराइट स्वतःचे टाकू शकता. जर तुम्ही प्रो व्हर्जन जरी घेतलं तरी तुम्ही कॉपीराइट स्वतःचे टाकू शकता, त्याला काही इश्यू येत नाही. फक्त कोणाची वेबसाईट ॲज इट इज उचलून त्याचं कॉन्टेंट मला आवडलं ते कॉपी केलं मग इथं पेस्ट केलं असं काही करू नका. मग ते सायबर क्राईम, मग ते आता कोणतरी नंतर आय थिंक बोलणार त्याच्यावरती, तो गंभीर गुन्हा होतो. जर तुम्ही एखाद्याचं कॉन्टेंट कॉपी केलं आणि ते इथं वापरलं आणि जर त्याने तुमच्यावरती काही कुठला केस केली तर ती केस होते. त्यामुळे कोणाचं कॉपी करायचं असेल तर ते कॉपी करा, थोडंसं बदला आणि मग ठीक आहे. सगळे अवेलेबल. असे काही टूल्स आहेत. स्पिन टूल आता आलं म्हणून सांगतो. स्पिन टूल नावाचं एक टूल आहे. असं कॉपी करायचं कॉन्टेंट त्याच्यात टाकायचं, तो त्याच्या बरोबर चेंजेस करून देतो. तुम्हाला चेंज करायचे ठीक आहे. इथे सगळे खाली बाकी बॅकग्राऊंड इमेज कुठली, हिडन इमेज कुठली, कलर तुम्हाला कुठला तो बदलायचा, तो घाणेरडा वाटतो, पिवळा हिरवा, मला लाल पाहिजे, काळा पाहिजे, सगळं इकडे तुम्ही करू शकता. होम पेजचं सेटिंग काय, हे ऍडिशनल सीएसएस मध्ये मी कधी गेलो नाही, त्यामध्ये असं विचारलं होतं ते सीएसएसचं काय असतं ते मी शब्दच टाळतो. ते माझ्या डिक्शनरीतच नाही, सीएसएस नाही, संबंधच नाही. तर या सगळ्यात तुम्ही तुमची बेसिक वेबसाईट 100% बनवू शकता आणि ती चांगल्या प्रकारे बनवू आणि 24-25 हजार रुपये तर नक्कीच वाचू शकता. स्वतःचा ब्रँड होईल. बाकी काही नाही तर एवढे पैसे नक्की वाचू शकता. आता त्यांनी जेवण बनवून त्याच्या पहिले चेक करा वर्डप्रेस आहे का, तर आयटी वाले येतील आणि म्हणतील की काय आहे आम्ही कोडिंग करतो. नाही आता ऐकून आलं की ते राहा क्लोज करा. हे जमेल. पहिले थीम इन्स्टॉल करायची, परत एकदा सांगतो 000 वेब होस्ट वरती जायचं, ईमेल आयडी देऊन साइन अप करायचं, मेल येतो व्हेरीफाय करायचा, मेल व्हेरीफाय केल्यानंतर पुढे वर्डप्रेस इन्स्टॉल करायचं, वर्डप्रेस इन्स्टॉल केल्यानंतर थीम्स बघायच्या, जी कुठली थीम रिलेव्हंट वाटते ती इन्स्टॉल करायची, ऍक्टिव्हेट करायची, ऍक्टिव्हेट केल्यानंतर कस्टमायझेशन मध्ये जायचं, कस्टमायझेशन मध्ये सगळे सेटिंग तुम्हाला पाहिजे तसे चेंज करायचे, राईट साइडला इफेक्ट दिसतो, हे सगळं झालं की झालं बेसिक वेबसाईट. आता मला त्या वेबसाईट मध्ये अजून काही फीचर्स पाहिजे ते नाही. मग काय करायचं, मगाशी मी जसं बोललो प्लगइन नावाचा ऑप्शन आहे. तुम्ही प्लगइन्स इन्स्टॉल करू शकता वेगळे. जसं आता आपल्याकडे रिअलमी ऐकले कोणी, रिअलमीचे फोन आले, रिअलमीचे फोन आले आणि त्याच्यामध्ये खूप मी असं ऐकलं की स्लो मोशन व्हिडिओचं फीचर नाही, किंवा बरेचदा आताही म्हणजे नॉर्मल कॅमेरा सुद्धा असेल आपल्याकडे स्लो मोशनचं फीचर नसतं. तर काही ऍप असतात आपण ते इन्स्टॉल करतो आणि मग स्लो मोशनचं फीचर आपल्याकडे येतं. तसंच आहे, जे वेबसाईटमध्ये फीचर्स नाही आहेत पण आपल्याला हवे ते या प्लगइन्स मधून आपल्याला मिळतात. आपण प्लगइन्स मध्ये जाऊन इन्स्टॉल करू. हे एवढे प्लगइन आहेत ऑलरेडी जे वर्डप्रेस करताच मिळतात, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. वरती सेम थीम सारखा ऍड न्यू नावाचा ऑप्शन, ऍड न्यू वरती क्लिक करा. आता इथे लाखो प्लगइन्स आहेत. एक प्लगइन दाखवतो तुम्हाला, कॉन्टॅक्ट फॉर्म 7 टाइप करा वरती ऍड न्यू इथे सर्च करा. कॉन्टॅक्ट फॉर्म 7 मी केलं असतं. कॉन्टॅक्ट फॉर्म 7, कॉन्टॅक्ट फॉर्म 7 फॉर्म 7 आलाच तसाच. हे आहे प्लगइन कॉन्टॅक्ट फॉर्म 7. हे मोस्ट ऑफ द वर्डप्रेसच्या वेबसाईटवर असतं कॉन्टॅक्ट फॉर्म 7. हे काय करतं प्लगइन, कॉन्टॅक्ट पेजवर जाता तुम्ही सगळे, तिथे एक छोटासा फॉर्म असतो, तुमचं नाव, तुमचं ईमेल आयडी, सब्जेक्ट, मेसेज, सबमिट किंवा सेंड असतो. असा हा रेडीमेड टूल, हे फक्त इन्स्टॉल करा. इन्स्टॉल सेम थीम सारखं जे इन्स्टॉल झाल्यानंतर हे सुद्धा ऍक्टिव्हेट करायला लागतं. ऍक्टिव्हेट केलं नाही तर ते दिसणार नाही, त्यामुळे ऍक्टिव्हेट करायला. आणि याचा सगळा व्हिडिओ YouTube वरती आहे. YouTube वरती मी आता जे तुम्हाला बोलतोय
हे सगळं मी नेटवरून शिकलेलो आहे. ठीक आहे, हे सगळं तुम्हाला YouTube, Googleवरती सगळं अवेलेबल आहे. फक्त आज मी तुम्हाला हे सगळं व्यवस्थित एकत्र आणून दिलेलं आहे. मी एक पार्ट आता बघितला, त्यानंतर काल ते फ्रीचं काल सापडलं, असं मी सतत नवीन नवीन बघत असतो. ते मला आत्ता मिळतं, हे तुम्हाला सगळं रेडी मिळेल. ठीक आहे, ऍक्टिवेट करायचं. तुम्ही कॉन्टॅक्ट फॉर्म 7 YouTubeवर टाकलं तर कसं करायचं काय सगळं तुम्हाला मिळेल. पण एक आयडिया आली ना, मी तुम्हाला सगळं सुचेल काय करायचं कसं करायचं. ठीक आहे, आता कॉन्टॅक्ट फॉर्म 7 आला, आता आपण हा यूज करू, पण नंतर करू. पहिले आपण आता पेज क्रिएट करू, पेजेस मध्ये 2 पेजेस आहेत आपल्याकडे, सॅम्पल आणि कॅनव्हास. बरेचदा असे ऍड असते बघा वेबसाईट वाल्यांची, 5 पेज वेबसाईट 10,000, 15 पेज वेबसाईट 25,000 आणि अनलिमिटेड पेजेस जी काय अमाऊंट असते. आता पेज किती रुपयात बनतं बघ, ऍड न्यू करा. पेजचं नाव कॉन्टॅक्ट अस. इथे तुम्ही जे टाकलं ते त्या पेजवर दिसतं. इथे तुम्ही मीडिया पण टाकू शकता, लिंक टाकू शकता, फोटो टाकू शकता, व्हिडिओ काय तुम्ही जे इथे टाकलं ते त्या पेजवर दिसतं. इथे कोडिंगची गरज नाही, जे तुम्ही टाकाल ऑटोमॅटिक कोडिंग मध्ये चेंज होईल. ठीक आहे, आता हे पेज आपण झालं, त्याची लिंक पण क्रिएट झाली आहे, postnet/contact म्हणजे हे पेज झालं. आता हे पब्लिश करा. पब्लिश करा. आता आपल्या वेबसाईटवर जाऊन बघा ते दिसतंय का. रिफ्रेश. कळतंय ना, लक्षात येतं ना सगळ्यांच्या. आले कॉन्टॅक्ट अस पेज दिसतंय. आता तिथे क्लिक करू बघा, काहीच नाही. आता परत वर्डप्रेसला या आणि तो कॉन्टॅक्ट फॉर्म 7 टाकला होता तिथे लगेच इन्स्टॉल प्लगइन आपण इन्स्टॉल केलं होतं, त्यामुळे आता आपल्याला इन्स्टॉल मध्ये दिसेल कॉन्टॅक्ट फॉर्म 7 त्याच्या सेटिंग्स मध्ये. आता हा एक फॉर्म याचा ऑलरेडी दिलेला आहे, तुम्ही कस्टमाइज करायला लागल्यावर तुम्ही वेगवेगळे करा. हा एक तयार आहे तो मी तुम्हाला दाखवतो, याच्यात फक्त एडिट करा. मेल तुमचा ईमेल आयडी आहे. ठीक आहे, इथे तुमचा ईमेल आयडी आता यायला लागला, आधी यायचा नाही. इथे तुमचा ईमेल आयडी यायला पाहिजे. जर नसेल तर टाईप करा. आता परत फॉर्म वरती कॉन्टॅक्ट फॉर्म ती लिंक कॉपी करा. कॉन्टॅक्ट फॉर्म 7 ती लिंक आहे ना, ती कॉपी करा. ही कॉपी. आता आपल्या पेजेस मध्ये जाऊन कॉन्टॅक्ट पेज वरती टाकायचं. कॉन्टॅक्ट पेज वर जा, एडिट क्लिक करा, पेस्ट करा, अपडेट. आता आपल्या कॉन्टॅक्ट पेज वर जाऊ आणि रिफ्रेश. आलं दिसतंय सगळ्यांना. काही कोडिंग केलं आपण. आता इथे जो कोणी आपल्या वेबसाईटला व्हिजिट करेल, इथे नाव, ईमेल आयडी, तर तुम्हाला फोन नंबर हवा असेल तर जे सेटिंग्स होते ना, तिथे काही ऑप्शन्स आहेत, ते तुम्ही नंतर चेक करू शकता. फक्त क्लिक करायचं की नंबर येतो, खूप सोपं आहे. सब्जेक्ट काय, युअर मेसेज काय आणि सेंड म्हटलं की हा जो ईमेल आयडी दिला होता bn@, त्याच्यावरती इमेल तुम्ही जगात कुठेही असाल, इंटरनेट चालू असेल तर तुम्हाला मेलवरती त्याचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मिळतात. म्हणजे इथं आपण आता पहिलं पाऊल टाकलं डिजिटल मार्केटिंगचं लीड जनरेशन. जे आपल्याला मेन हवं असतं ना, लाईक्स पाहिजे, डेटा पाहिजे, बिझनेस वाढवायचा, तर हे पहिलं पाऊल. वेबसाईट का बनवायला सांगतो, कारण मग हे पहिलं पाऊल आपल्याला टाकलं म्हणून हे करून लागतो. तर आता असे बरेच प्लगइन्स आहेत, त्याचा स्लायडर असतात. वेबसाईटवर गेलं तर हल्ली स्लायडरचा फार फॅन आहे. सगळ्यांचे नुसते नवीन स्लायडर दिसत असतात. तर काही भरपूर प्लगइनमध्ये हिरो स्लायडर आहे. नंतर शेअरिंगचं खूप हल्ली फॅड आहे. एखादा पोस्ट असतो ते शेअरिंगचं लगेच खाली आपण जसं स्क्रोल करतो तसं येत राहतं. तर सोशल शेअरिंगचे प्लगइन्स आहेत, असे चिक्कार प्लगइन्स आहेत, तुम्ही इन्स्टॉल करू शकता. आता अजून एक प्लगइन तुम्हाला सांगतो. प्लगइन लक्षात येते काय असतं प्लगइन, जे आपल्या वेबसाईटमध्ये नाहीये पण आपल्याला पाहिजे ते आपण तिकडनं इन्स्टॉल करू शकतो. तर आता मगाशी मी जसं
सांगितलं होतं की मला Amazon फ्लिपकार्ट सारखी वेबसाईट बनवायची, तर ती कशी बनवायची? त्याच्यासाठी 2 अटी आहेत. पहिली अट, तुम्ही जी थीम इन्स्टॉल करता ती ई-कॉमर्स एनेबल्ड पाहिजे, म्हणजे त्याच्यात ई-कॉमर्स इन्स्टॉल करता यायला पाहिजे. ती थीम तुम्ही म्हणजे सर्च करताना ई-कॉमर्स असं टाका, म्हणजे त्याच सगळ्या थीम्स तुम्हाला मिळतील. तर ई-कॉमर्स एनेबल्डच थीम सर्च करा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्लगइन मधनं WooCommerce लिहून घ्या. WooCommerce, WOOCommerce, WooCommerce नावाचं प्लगइन इन्स्टॉल जर तुम्ही केलं तर सगळे Amazon फ्लिपकार्टचे फीचर्स तुम्हाला त्या प्लगइन मध्ये मिळतात, इन्क्लुडिंग WooCommerce, WOO आणि कॉमर्स. हे सलग आहे, मध्ये गॅप नाही. WooCommerce सलग आहे. WooCommerce प्लगइन कोणाला माहिती होते ते? तर WooCommerce प्लगइनचे फायदे काय काय ते तुम्हाला ते दाखवत नाही, कारण ते इन्स्टॉल होतो मग सारखं स्टीम सारखा वेळ लागतो. पण जर तुम्हाला ई-कॉमर्स वेबसाईट बनवायचं असं असेल, जसा एक माझा मी प्रोजेक्ट सांगतो, जो आम्ही प्रोजेक्ट करतोय पुण्यामध्ये, खूप महिला बचत गट आहेत, तर आम्ही काही महिला बचत गटांना अप्रोच केले आणि त्यांचे प्रोडक्ट्स आम्ही या आमच्या वेबसाईटवरती टाकणार आणि त्यांचं एक्झिबिशन भरवणार. त्या एक्झिबिशन मध्ये खरेदी होऊ शकते आणि एक्झिबिशन झाल्यानंतरही बरेच लोकांना असं वाटतं की अरे यार ते सापडतच नाही, बचत गटात तरी जायचं, तर ते माझ्या वेबसाईटवरती ऑनलाईन अवेलेबल असतं. मी काय केलंय, मी असंच केलंय, ई-कॉमर्स एनेबल्ड थीम इन्स्टॉल केली आणि WooCommerce टाकले. अजून माझा तो प्रोजेक्ट लाईव्ह व्हायचा आहे, पण तुम्हीही हे करू शकता. जर तुम्हाला वर्डप्रेस वापरायला जमलं तर तुम्ही इझिली करू शकता. त्याच्यासाठी काय लागतं, WooCommerce प्लगइन इन्स्टॉल करायचं. WooCommerce प्लगइन इन्स्टॉल केली की त्याच्यामध्ये काय काय ऑप्शन्स येतात. सगळ्यात पहिले तुम्हाला प्रोडक्ट्स अपलोड करता येतात. WooCommerce तुम्ही YouTube वरती टाकलं तर सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे आणि मॅक्झिमम 1 जानेवारी 28 डिसेंबरला माझ्या बायकोचा वाढदिवस असतो त्या दिवशी, नाहीतर 1 जानेवारीला माझं युट्यूबचं चॅनल मी करतोय, त्याच्यात आज जे मी तुम्हाला सगळं सांगतोय हे इन डिटेल स्क्रीन रेकॉर्ड करून सगळं दाखवलेलं असेल. त्याच्या लिंक्स मी नक्कीच तुम्हाला शेअर करेन. ते मराठी मधनं असणार, हे सगळं नॉलेज मी तुम्हाला देतोय, सगळं त्याच्यावर एपिसोड वाईज असेल, तर तुम्ही तिथेही बघू शकता. पण तोपर्यंत थांबू नका, त्याच्या आधीच तुमचं चालू करा. नाहीतर मला सरांनी आज केलं नाही तसं करू नका, तुम्ही चालू करा. तर त्या WooCommerce मध्ये काय आहे, प्रोडक्ट्स मिळतात. प्रोडक्ट्स कसे मिळतात, फ्लिपकार्ट Amazonवर आपण गेल्यानंतर त्याचं झूम होतं, मग आपल्याला दिसतं, त्याची प्राइस दिसते, हे सगळे फीचर्स आहेत. तुम्ही तुमचे कूपन कोड तयार करू शकता की तू, जसं मी टाकलं होतं पुष्कर 10 म्हणजे की 10% ऑफ, किंवा पुष्कर 100 म्हणजे की 100 रुपये ऑफ. हे तुम्ही सगळं तिथे कस्टमायझेशन करू शकता. डिलिव्हरीसाठी तुम्ही तिथे एनेबल करू शकता. टॅक्सेस लावू शकता, जीएसटी वेगळा घ्यायचा असेल जीएसटी वेगळा घेऊ शकता. हे सगळे फीचर्स WooCommerce टाकले की तुम्हाला मिळतात. शिवाय कुठलंही प्रोडक्ट परचेस झालं की तुम्हाला त्याचा मेल सुद्धा येतो की हे प्रोडक्ट परचेस झालंय, याची डिलिव्हरी तुम्हाला करायची. सगळं सिस्टमॅटिक. पेमेंट केल्यानंतर इनवॉइस इमिजिएट जनरेट होतो. तुम्हाला इनवॉइससाठी अकाउंटंटकडे जा, मी कसं करू, काही गरज नाही, सगळं सेव्ह होतं. मागच्या महिन्यात किती सेल झाला, या महिन्यात किती, सगळ्या गोष्टी दिसतात. त्यामुळे हे करा, केल्यानंतरच तुम्हाला सगळे फायदे मिळतील. आणि 100% करा. स्वतःसाठी नाही तर दुसऱ्याची वेबसाईट तरी बनवून द्यायला, एकदा प्रॅक्टिस करा, दुसऱ्याची वेबसाईट बनवून. आणि याची सध्या प्रचंड मागणी आहे. ई-कॉमर्स वेबसाईट कोणालाही बनवून पाहिजे, छोटा जरी वेंडर असेल त्यालाही बनवून पाहिजे. आणि ई-कॉमर्स म्हणले की त्याचे चार्जेस ई-कॉमर्स प्रमाणेच घ्यायचे, त्यामुळे तिथे जास्त पैसा मिळतो. आता ई-कॉमर्स मध्ये एकच इथे जे मगाशी मी 2 मुद्दे सांगितले, तर दुसरा एकच होता की तुम्हाला याच्यामध्ये पेमेंट गेटवे हा फक्त पेपाल मिळतो. पेपाल कोणाला माहिती आहे? पेपाल माहिती. पेपाल हे यूएस पेमेंट गेटवे, पण ते आपल्याकडे चालत नाही. पेपाल वरून कोण पेमेंट करणार, त्याच्यासाठी तुम्हाला पेमेंट गेटवे लागतो. तर पेमेंट गेटवेसाठी काय, हा फक्त एकच याच्यामध्ये खर्चिक मुद्दा आहे की पेयू मनी लिहून घ्या नावाटल्यास. पेयू मनी बरेचदा तुम्ही केले असेल खरेदी. पेयू मनी, रेझर बँक, पे रेझर पे, इन्स्टामोजो, हे सगळे पेमेंट गेटवेज आहेत. या वेबसाईटवर तुम्ही गेल्यानंतर यापैकी कुठल्याही वेबसाईटवर जी तुम्हाला कम्फर्टेबल वाटते, सगळ्या ऑथेंटिकेट आहेत. CC पण आहे, ते तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल, त्याचे चार्जेस थोडे हाय असतात. या प्रत्येक वेबसाईटवर तुम्ही गेल्यानंतर तिथे तुमचं अकाउंट ओपन करायला लागतं. तिथे वर्डप्रेसचं प्लगइन तुम्हाला मिळतं, जे तुम्ही इथं लिंक करू शकता. तिथे तुम्ही अकाउंट क्रिएट करायचं, तुमचा करंट अकाउंट नंबर सगळा डेटा तिथे द्यायचा आणि तो कोड जो असतो तिथला जे प्लगइन असतं, तो कोड तुम्ही या WooCommerce मध्ये टाकला की तुमचं तिथे ते लिंक होतं पेमेंट गेटवेशी आणि तुम्हाला पेटीएम, भीम सगळे ऑप्शन्स एनेबल होतात. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड सगळं मिळतं. याच्यात कुठेही आतापर्यंत आपण 1 रुपया दिला नाही. आता पैसे कुठे जातात, तर या सगळ्या वेबसाईट तुमचा पर ट्रान्झॅक्शन 2% ते 3% मॅक्सिमम एवढे रुपये तुमच्या प्रत्येक ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर चार्ज करतात. म्हणजे ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर 2 दिवसांनी तुमच्या अकाउंटला पैसे जमा करतात, तेव्हा हे 2% कट करून देतात. एवढाच फक्त खर्च आहे जो माझ्या मते आपण आपल्या कॉस्टमध्ये वाढवून लावू शकतो.
त्यामुळे तुम्ही तुमची ई कॉमर्स वेबसाईट विथ पेमेंट गेटवे करू शकता. मी विथ पेमेंट गेटवे का म्हटलं, कारण मला या गोष्टी माहिती नसताना एकाची रिक्वायरमेंट होती की पेमेंट गेटवे पाहिजे. मी काही लोकांना विचारलं तर स्टार्टिंग 40,000 होती आणि मग ते खूप पुढे गेले सांगायचं की हे पाहिजे तर मग तेवढे पैसे लागतील, ते पाहिजे तेवढे पैसे लागतील. नंतर खूप शोधल्यानंतर म्हटलं काहीतरी सापडेलच, तर हे सापडेल. हे 2% कस्टमरला सांगितलं तुम्हाला पे करायला, तर मी आनंदाने केलं आणि मी 40 नाही पण चांगले घेतले. त्यामुळे हा एक बिझनेस होऊ शकतो, तुम्ही करू शकता. आलं लक्षात? आता पेजेस आपण बघितले. मीडिया म्हणजे काय, मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला कुठले व्हिडिओज पाहिजे, कुठले इमेजेस पाहिजे ते तिथे सेव्ह करू शकता आणि मग त्या तिकडनं तुम्ही तुमच्या वेबसाईटला टाकू शकता. नंतरही करू शकता ते, पण या व्हिडिओ फोल्डरमध्ये आधी जर तुम्ही सगळं टाकून ठेवलं, ॲड न्यूमध्ये गेलात की तुमच्या लॅपटॉपवरती जे काय सेव्ह असेल ते तुम्ही अपलोड करू शकता. ते इथे दिसाल, इथं तुम्ही ते अपलोड करू शकता. बरोबर, ते ह्या गोष्टी जमल्या तर हे खूप सोपं आहे. हे थीम आणि हे जरा कठीण आहे. वर्डप्रेस लक्षात येत आहे सगळ्यांना, कळेल जमेल करायला, कारण मी आता वर्डप्रेस थोडंसं गुंडाळलं, कारण मग सगळं सांगत बसतो तो वेबसाईट डेव्हलपमेंट पूर्ण दिवस जाईल. अजून खूप टॉपिक्स यायचे पुढे आणि खूप कमी वेळ आहे, त्यामुळे मला थोडंसं पटपट जायला. आय होप तुम्ही सगळे वेबसाईट बनवू शकाल. सपोज ही वेबसाईट सर चांगली झाली, फ्री वेबसाईट, तर आपल्याला डोमेन परचेस करून ती वेबसाईट रिन्यूअल करता येईल. मी वाट बघत होतो कोणी हा प्रश्न विचारला. याच्यामध्ये एक प्लगइन असतं WP एक्सपोर्ट. WP एक्सपोर्ट किंवा तुम्ही वर्डप्रेस एक्सपोर्ट असं जरी टाकलं तरी ते प्लगइन दिसतं. तिथे तुम्ही ही साईट एक्सपोर्ट करायची, ती एक्सपोर्ट करायची, त्याची फाईल तुमच्या लॅपटॉपवरती सेव्ह होते, म्हणजे कॉम्प्युटर जे काय असेल ते, आणि नवीन वर्डप्रेस तुम्ही जिथे इन्स्टॉल करा तिथे परत ते प्लगइन टाकायचं. तिथे इम्पोर्ट ऑप्शन असतो, तिथे ती फाईल इम्पोर्ट करायची, ॲज इट इज वेबसाईट तिकडे अपलोड. असे खूप प्लगइन्स आहेत. तुम्ही प्लगइन जर इथे सर्च केलं, युट्यूबला बघितलं, इथे प्लगइनमध्ये सर्च केलं तर तुम्हाला मिळेल. ही ॲज इट इज वेबसाईट तुम्हाला मिळते. त्यामुळे प्रॅक्टिस करताना व्यवस्थित करा. हीच वेबसाईट जर पाहिजे असेल ती तुम्ही लगेच अपलोड करू शकता, काहीच प्रॉब्लेम. तुमच्या बाबतीत केलं हां, सेम तुमचं सगळा डेटा, फोटो वगैरे सगळं तिथे तसं दिसायला. म्हणजे करून बघा, तर नक्की वेलकम. सर तरी ही वेबसाईट वेबवर्सच्या नावाने होईल ना, ती इम्पोर्ट जरी केली तर? अच्छा, ते दुसऱ्या तिथे तुमच्या डोमेनवर तुम्ही ती फक्त फाईल्स घेताय ना, डोमेन होस्टिंग नाही घेत, फक्त याच्या सेव्ह फाईल्स इकडे इन्स्टॉल होणार, बाकी काहीच नाही इन्स्टॉल. आलं लक्षात आहे? आता परत स्लाइड शोधायचं. हे बघा, वर्डप्रेससाठी टायलर मूर नावाचा एक व्यक्ती आहे, त्याचा व्हिडिओ मी फॉलो करून पहिली 6 वाल्याची जी वेबसाईट बनवली ती बघितली होती. टायलर मूर ही US मधली मोठी व्यक्ती आहे, वर्डप्रेसमध्ये खूप काम केलं आहे. तर तुम्ही टायलर मूर असं जरी सर्च केलं तरी तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. TYLER NAME टायलर मुरे आपल्या भाषेत. आपण इन्स्टॉलेशन बघितलं, डॅशबोर्ड बघितलं, थीम बघितलं, थीम कस्टमायझेशन बघितलं, प्लगइन इन्स्टॉलेशन बघितलं, प्लगइनचा इन्स्टॉल यूज करून बघितलं आणि ई कॉमर्स वेबसाईटची तुम्हाला बुक कॉमर्सची माहिती मिळते. नमस्कार, मी आदित्य गाडगीळ, जनसंपर्क विभाग प्रिसिजन कॅम्पशॉप्स लिमिटेड. आज जी मोशन फिल्म्सच्या वतीने सोशल मीडियाविषयक कार्यशाळा आयोजित केली, या कार्यशाळेचं आयोजन केल्याबद्दल सचिन जगताप आणि त्यांचे सगळे सहकारी यांना अतिशय मनःपूर्वक मी शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो. या विषयावरती सोलापुरात कार्यशाळा घेणं फार गरजेचं होतं. ही एकच केवळ कार्यशाळा न घेता त्याचं आयोजन सोलापुरातल्या सगळ्या महाविद्यालयांमध्ये व्हावं, ही एक माझी विनंती आहे. त्याच्यामध्ये आम्ही 100% जितकं शक्य प्रिसिजन परिवार त्यामध्ये सहभागी होण्याचा, मदत करण्याचा प्रयत्न करू. साधारणतः सोशल मीडिया किंवा डिजिटल मीडिया म्हटलं की आपली एखादी पोस्ट जी आहे किंवा आपला एखादा फोटो जो आहे तो फेसबुकवरती टाकणं किंवा व्हॉट्सॲपवरती सर्क्युलेट करणं, फिरवणं, किंवा आलेल्या दुसऱ्यांच्या ज्या पोस्ट आहेत त्याला लाईक करणं, त्याच्यावरती कमेंट करणं, इतकाच एक भाग सर्वसामान्य युजर्स जे असतात सोशल मीडियावरचे त्यांच्यासाठी तितकंच ते अभिप्रेत असतं. पण सोशल मीडिया हा एका महासागरासारखा आहे, त्याचा तळ फार मोठा आहे, फार खोल आहे. त्या तळापर्यंत आपल्याला कसं जाता येईल आणि केवळ संपर्काचं किंवा कम्युनिकेशनचं एक माध्यम इथपर्यंतच मर्यादित न राहता या माध्यमातून पैसेही कसे कमवता येतील ह्याच्याबद्दल अतिशय सुंदर मार्गदर्शन या शाळेमध्ये केलेलं आहे. मला वाटतं ही कार्यशाळा आम्हाला सोशल मीडियाकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन देऊन गेली. पुन्हा एकदा मी सचिन जगताप आणि मोशन फिल्म्स आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचे आभार मानतो, धन्यवाद देतो त्यांना. आणि नक्कीच सोलापुरात सातत्याने टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये या कार्यशाळांचं आयोजन व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.